नमस्कार बालमित्रांनो, मी सुलक्षणा. सुप्रजाच्या कथामालेमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन गोष्ट. गोष्टीचं नाव आहे बदक चालले जत्रेला. तुम्ही गेलायत का कधी कुठल्या जत्रेला? किती गंमत असते जत्रेत, माहिती आहे ना? गेला नसाल तर नक्की जावा. आसपास जी कुठली जत्रा येईल नवीन त्या जत्रेत जावा, पण मास्क घालून जायचं, तसंच जायचं नाही. ओके, तर आज आपली गोष्ट आहे बदक चालले जत्रेला. जत्रेला बदक चालले, बघूया काय काय करतंय. एकदा एक कोंबडा, एक उंदीर आणि एक खार असे 3 जण जत्रेला निघाले. वाटेत त्यांना एक बदक भेटले. बदक म्हणाले, मीही तुमच्याबरोबर जत्रेला येतो. ते ऐकून कोंबडा हसला, उंदीर हसला, खारही हसली. उंदीर म्हणाला, तुला तर धड चालता येत नाही, मी बघ कसा तुरुतुरू चालतो, आणि सांग पाहू तुझ्याजवळ किती पैसे आहेत? बदक म्हणाले, माझ्याजवळ पैसे मुळीच नाहीत. उंदीर म्हणाला, आमच्याजवळ खूप पैसे आहेत, आम्ही जत्रेला खूप मौज करू. तुला नीट चालता येत नाही आणि तुझ्याजवळ पैसेही नाहीत, मग तू कशाला येतोस जत्रेला? आम्ही नाही नेत तुला. कोंबडा म्हणाला, अरे बदका, तुझे कपडे अगदीच साधे आहेत, माझे कपडे पहा कसे रंगीबेरंगी आहेत. जत्रेत जायला असे चांगले कपडे लागतात. तू नको येऊस जत्रेला, आम्ही नाही नेत तुला. खार म्हणाली, अरे बदका, माझ्या शेपटीचा जरा गोंडा तर बघ, कसा झोकदार आहे. तुझी शेपूट तर अगदीच लहानशी आहे. आणि काय रे, तुला झाडावर चढता येते का? बदक म्हणाले, नाही, मला झाडावर चढता येत नाही. खार म्हणाली, मग तू जत्रेला येऊ नकोस, आम्ही झाडावर चढून सगळी गंमत पाहू. तुला चालता येत नाही, झाडावर चढता येत नाही, पैसे नाहीत तुझ्याजवळ. बदका, तू मुळीच जत्रेला येऊ नकोस, आम्ही तुला नेत नाही. कोंबडा, उंदीर आणि खार वाट चालू लागले. चालता चालता ते 3 जण गाणे गाऊ लागले. आम्ही जातो जत्रेला मौज मजा करायला, नको आमच्या बरोबर कुणी भिकारी यायला. आम्ही जातो जत्रेला गंमत गंमत करायला, नको आमच्या बरोबर लुळा लेमळा यायला. आम्ही जातो जत्रेला आकाश पाळण्यात बसायला, चक्रीवरती बसायला अन गर गर फिरायला. लाडू, पेढे, बर्फी, जिलेबी, शेव, गाठ्या, पापड्या अशीच आणखी तऱ्हेची खूप मिठाई खायला. कोंबडा म्हणाला, मी फुगे घेणार. खार म्हणाली, मी चेंडू घेणार. उंदीर म्हणाला, मी शिट्टी घेणार. मग 3 जण हसत हसत बदकाला म्हणाले, बदका, तू काय घेणार? बिच्चारं बदक अगदी हिरमुसून गेलं होतं. खाली मान घालून ते हळूहळू चालत होतं, पण ते काहीच बोललं नाही. नाराज होतं बिचारं. पुन्हा त्या 3 विचारलं, बदका, तू काय घेणार? बदक हळूहळू म्हणू लागले, माझ्यापाशी पैसा नाही, मी कशाचे काय घेणार? कोण कशी गंमत करतो तेवढे नुसते मी बघणार. मी काय घेणार, मी काय घेणार? ते ऐकून कोंबडा हसला, हा हा हा. उंदीर हसला, हु हु हु. खार हसली, ही ही ही. उंदीर म्हणाला, चला लवकर, ते भिकारी बदक नको आपल्याबरोबर. कोंबडा म्हणाला, चला लवकर, ते घाणेरडे बदक नको आपल्याबरोबर. खार म्हणाली, चला लवकर, ते लुळे पांगळे बदक नको आपल्याबरोबर. ते 3 लवकर लवकर पुढे निघून गेले. बदक हळूहळू चालत होते. वाटेत एक नदी होती. कोंबडा, उंदीर आणि खार चालत चालत नदीजवळ आले. कोंबडा 1 पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. खार 1 पाऊल पाण्यात गेली, तीही परत आली. उंदीर 1 पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. 3ही नदीकाठी रडत बसले. खूप वेळाने हळूहळू पावले टाकीत बदक तेथे आले. बदक म्हणाले, अरे, तुम्ही इथे का रडत बसला? 3ही म्हणाले, आम्हाला पोहता येत नाही, आम्ही आता जत्रेला कसे जाणार? कोंबडा, उंदीर आणि खार जोरजोराने रडू लागले. बदक म्हणाले, अरे अरे अरे, रडू नका, मी तुम्हाला पलीकडे नेतो, मला कसे पोहता येते ते तरी पहा. बदक पाण्यात उतरले नि गोल फेरी मारून काठावर आले. उंदीर म्हणाला, बदका, मला पलीकडे ने, मी तुला जत्रेतील गंमत पाहायला नेईन.
तुला खूप पैसेही देईन. खार म्हणाली, बदका मला पलीकडे ने, मी तुला जत्रेतील गंमत पाहायला नेईन आणि तुला खूप पैसे सुद्धा देईन. कोंबडा म्हणाला, बदका मला पलीकडे ने, मी तुला जत्रेतील गंमत पाहायला नेईल आणि मीच तुला खूप पैसे देईन. बदक म्हणाले, अरे घाबरू नका, मी तिघांनाही पलीकडे नेतो. बदकाने एक लाकडाची फळी आणली, त्याने फळीला एक दोरी बांधली. कोंबडा, उंदीर, खार फळीवर बसले. दोरी चोचीत धरून बदक पोहू लागले. सगळेजण नदी पलीकडे गेले. कोंबडा फळीवरून खाली उतरला आणि म्हणाला, बदक फार चांगले आहे. बदका चल आमच्याबरोबर, आपण जत्रेत गंमत करू. आता पहा बदकाला आधी तर काय काय नावं ठेवली सगळ्यांनी, पण तिघांनीही नंतर बदकाची स्तुती केली. कारण बदकानी काही त्यांचं मनावर न घेता, त्यांच्यावरती राग न धरता, त्यांना नदीच्या त्या काठाला घेऊन गेला होता ना, त्यांच्यावर चिडलं नव्हतं काही बदक. म्हणून सगळ्यांना समजलं बदक किती चांगलं आहे ते. मग ते चौघेही जत्रेत गेले. चौघांनीही खूप मजा केली. बदक आकाश पाळण्यात बसले. आकाश पाळणा म्हणजे माहितीये, मेरी गो राऊंड. बदक चक्रीवर बसले. बदकाने खूप मिठाई खाल्ली. कोंबड्याने बदकाला फुगा दिला, खारीने चेंडू दिला आणि उंदराने शिट्टी दिली. त्या तिघांबरोबर बदक घरी परत आले. बदकाची आता त्यांच्याशी चांगली घट्ट मैत्री जमली. तर कधीच कुणाच्या दिसण्यावरून, कुणाच्या कपड्यांवरून किंवा कुणाकडे असणाऱ्या पैशावरून कधीच नावे ठेवू नयेत. कधी नावे ठेवू नयेत. प्रत्येकाच्याकडे काही ना काहीतरी चांगला गुण असतोच आणि ज्याच्याकडे तो गुण आहे, जोही आपल्याकडे चांगला गुण आहे, त्याचा इतरांसाठी वापर करावा. बरोबर ना? करताना तुम्ही पण तुमच्याकडच्या चांगल्या गुणांचा वापर. तसंच बघा.